तुमची रास मेष आहे का? मेष म्हणजे काय? मेंढा. मेंढ्यासारखी मुसंडी मारणारी रास. कोणाला घाबरणार नाही. मग नेतृत्व गुण अंगी असणारच आहेत तुमच्या. कुठलंही काम चुटकीसरशी कराल, पण असं होत नाही. काम तर हातात घेता, पण संपेल याची खात्री नाही. तुमच्या उत्साहाला मात्र कोणीच आवर घालू शकत नाही. पण थोडंसं विचारपूर्वक वागा. कारण की हा उतावीळपणा कधीकधी तुम्हाला नडू पण शकतो. आता तुमची रास कोणती आहे? मेष आहे का? पण जर तुमची रास दुसरी असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमची रास कोणती आहे. आणि अजून तुमच्या राशीची माहिती करून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमची रास वृषभ आहे का? वृषभ म्हणजे काय? बैल. बैल किती मेहनत करतो तशीच मेहनत या राशीच्या व्यक्ती पण करतात. आणि मग बैलाला जसा आराम पण हवा असतो तसेच हे आराम पण करतात. या राशींना एक वरदान मिळालेलं आहे, स्थिर स्वभावाचं, शांत स्वभावाचं. त्यामुळे हे लोक शांत पण असतात. पण एक आहे, तुमचा फायदा घेतला जाईल असं मात्र होऊ देऊ नका. आणि तुमची रास वृषभ आहे का? कमेंट करून जरूर सांग. तुमची रास मिथुन आहे का? मिथुन म्हणजे तुमचा स्वभाव खूप बोलका आहे, बडबडे आहात, त्याचबरोबर चतुर आहात, हुशार पण आहात. पण मिथुन म्हणजे काय? जोडी. त्यामुळे कधी हे करू की ते करू असा डिसिजन मात्र तुमचा लवकर होणार नाही. मग आता याच्यावर उपाय काय? सगळ्यात महत्त्वाचं, ओव्हर थिंकिंग करू नका. याच्याने तुमचा खूप फायदा होईल. तुमची आहे का रास मिथुन? तुमची रास कर्क आहे का? मग तुमचं मन अतिशय कोमल आहे. तुमच्या कुटुंबाची तुम्ही खूप काळजी घेता. पण तुमचं भावनांवर मात्र नियंत्रण राहत नाही. तुम्ही वाहावत जाता. डोळ्यातून पाणी तर टचकन बाहेर येत असेल. पण एक सल्ला जरूर सांगते, तुम्ही विचार करताना भावनेच्या भरातला निर्णय घेऊ नका. प्रॅक्टिकल निर्णय घ्या. तो तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र. तुमची रास सिंह आहे का? सिंह म्हटल्यानंतरच काय आलं? मी आहे जंगलचा राजा. तसाच मी आहे माझ्या घराचा राजा, मी आहे माझ्या ऑफिसचा राजा, मी आहे माझ्या व्यवसायाचा राजा. त्यामुळे मी म्हणेल तेच काम व्हायला पाहिजे. अशी अधिकारी वृत्ती तुमच्या अंगात आहे, नेतृत्व गुण पण आहे. पण एक महत्त्वाचा सल्ला पण सांगते, फक्त स्वतःच्या डोक्याने वागू नका, टीमवर्क करा. त्याच्यामुळेच तुम्ही खरं पुढे जाल. नाहीतर तुम्ही तुमच्या भोवतालच्या लोकांना थोडंसं दुःखी केल्या वाचून राहणार नाही. आजची रास आहे कन्या. खूपच चिकित्सक स्वभाव बाबा तुमचा. तुम्हाला काम किती अगदी जसंच्या तसं पाहिजे. एकदम तुम्ही आहात परफेक्शनिस्ट. पण दुसऱ्याला मात्र तसंच काम जर नाही केलं तर तुमच्याकडनं टोमणा मारल्याशिवाय तुम्हाला राहवणार नाही. थोडीशी टीका पण तुमच्याकडनं केली जाईल. मग याला सुधारण्यासाठी काय कराल? थोडंसं दुसऱ्याला बोलताना एक जरासा विचार करा. तुमचा नक्कीच फायदा होईल. तुमची रास तूळ आहे का? किती छान. पण तूळ म्हणलं तर तुलना नव्हे, तूळ म्हणलं तर तराजू. दोघांना समसमान बघणार, कोणामध्ये दुजाभाव करणार नाही. सगळंच काम कसं व्यवस्थित नीटनेटकं. पण त्याला तुम्हाला वेळ मात्र जरा जास्तीच लागतो बरं का. त्यामुळे निर्णय घेताना थोडा पटकन निर्णय घ्या. जमल्यास कोणाची तरी मदत घेऊन निर्णय घ्या, तर तुमची कामं नक्कीच पुढे जातील. तुमची रास वृश्चिक आहे का? मग तुमच्यासारखा निष्ठावान माणूस शोधून सापडणार नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमचं दिलेलं कामसुद्धा व्यवस्थित करणार. पण त्याचबरोबर कसं आहे ना, थोडासा तुम्ही संयम काही बाबतीत ठेवायला पाहिजे. कारण तुम्ही निष्ठावान असल्यामुळे समोरची व्यक्ती तेवढी निष्ठावान नाही असं वाटतं. त्यामुळे संशय येत राहतो. त्यामुळे तुमच्यासाठी एक छोटासा सल्ला, संशय वारंवार घेऊ नका. हे संशय पिशाच्च मनाला खरंच त्रास देईल. दुसऱ्यावर थोडासा विश्वास ठेवा, नक्कीच पुढे जा. तुमची रास धनु आहे का? खूपच छान आहे तुमची रास. यांच्यात खूप सकारात्मक गुणधर्म भरलेले आहेत. लढवय्या व्यक्तिमत्वाचे पण आहेत. प्रामाणिक आहेत, निश्चयी आहेत. परंतु एकच थोडीशी गोष्ट, कारण की यांना काय होतं, प्लॅनिंग करणं थोडंसं जमत नाही. त्यामुळे नवीन गोष्टींच्या संधी स्वीकारा, पण त्याच्यामध्ये थोडंसं आधी प्लॅनिंग नक्की करा. तुमची रास मकर आहे का? तुम्ही खूपच शिस्तप्रिय पण आहात, मेहनती पण आहात, संयमी पण आहात आणि तरीही सतत आपली कामसू वृत्ती आहेच. मग अशा वेळेला काय होतं,
तुमच्यावर कामाचं खूप प्रेशर येतं आणि लोकं पण तुमच्याकडनं काम करवून घेतात. त्यामुळे तुम्ही पण तुमचं काम, तुमचा वेळ आणि तुमचा आराम या सर्वांचा योग्य समतोल साधा. त्यामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल. आणि जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची रास कुंभ आहे का? मग तुम्ही अगदी एकटे. तुम्हाला समाजात फारसं मिसळणं आवडत नाही. तुम्ही एकटेच आनंदी असता. तुमच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे आणि अशी बुद्धिमत्ता जी भल्या-भल्यांना मागे टाकेल. पण ती बुद्धिमत्ता इतरांसमोर तुम्हाला प्रदर्शित करायलासुद्धा आवडणार नाही. कारण तुमचं मन आहे हे सायंटिफिक माइंडनं विचार करणारं आहे. गूढतत्त्ववादी आहे आणि त्यामुळेच तुमचे इंटरेस्टसुद्धा तशा प्रकारचे असणार आहेत. पण अशा सगळ्या याच्यामध्ये तुम्ही एकाठ होऊन जाऊ नका. थोडंसं सगळ्यांबरोबर राहून आनंद घ्यायचा पण प्रयत्न करा. आज राशीचक्रातली शेवटची रास आहे मीन. तुमची रास मीन आहे का? तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे नक्कीच असणार. दयाळू असणार, परोपकारी असणार. शांत स्वभाव, थोडंसं कल्पनाविश्वात राहायलाच तुम्हाला फार आवडतं. पण तुम्ही इतरांना तुमचा फायदा घेऊ देऊ नका. आणि त्याचबरोबर हे जग प्रत्यक्षातलं पण आहे हे पण समजून घ्या. प्रॅक्टिकल वागा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास आणि अजून तुम्हाला ज्योतिषविषयक नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक पण करा.